सातारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलाय। कराडच्या यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तब्बल 112 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा घोटाळा करण्यात बँकेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांचाच हात असल्याचं उघड झालंय। नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊयात। फलटणच्या यशवंत बँकेत 112 कोटींचा घोटाळा। 195 बोगस कर्ज खात्यांमधून कोटींची उलाढाल। ज्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या त्यांनीच डाका टाकला। 50 जणांवर गुन्हा दाखल, सहकार क्षेत्रात खळबळ। साताराच्या फलटणमधील यशवंत सहकारी बँकेत तब्बल 112 कोटी 10,57,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला। या घोटाळ्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। बँकेच्या लेखा परीक्षणातून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झालाय। लेखा परीक्षणात उघड झालेल्या माहितीनुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि काही अधिकाऱ्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संगनमत केलं। त्यांनी बँकेचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा कट रचला। यासाठी त्यांनी बनावट कर्ज प्रकरण तयार केली। कर्ज खाती बनवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली। धक्कादायक बाब म्हणजे कर्ज वितरणासाठी कोणतेही आवश्यक तारण न घेताच कर्ज वाटली गेली। सोबतच जुनी थकलेली कर्जाची खाती कागदोपत्री बंद झाल्याचं दाखवून त्याऐवजी नवी खाती उघडण्यात आली आणि या खात्यांमधून बँकेचा कोट्यवधींचा निधी वळवण्यात आला। महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये फेरफार करणं आणि खोट्या नोंदी तयार करून निधीचा उद्देशबाह्य वापर करणं असे अनेक गंभीर गैरप्रकार तक्रारीत नमूद आहेत। याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांना RBIने आधी प्राधिकृत केलं होतं। त्या संपूर्ण कालावधीचा अकाउंट म्हणजे ऑडिट करून त्याच्यामध्ये काही गुन्हा दाखल होतोय काही चेक करायला। त्याच्या आधारे RBIने प्राधिकृत केल्यावर त्यांच्यातर्फे CA श्री मंदार देशपांडे यांनी संधी लेखबार आहे त्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे कराड शहर पोलीस स्टेशनला, जिथे गुन्हा दाखल आहे। शाखेमधील ठिकाणी हा अपहार झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन कराड शहरला। या घोटाळ्यात सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे, यशवंत बँकेचा संपूर्ण संचालक मंडळ, यशवंत बँकेतले 5 वरिष्ठ अधिकारी, शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांसह तब्बल 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे। बोगस कर्ज प्रकरणात सर्व आरोपींवर अटकेची टांगती तलवार आहे। नाही, याच्यामध्ये अजून तपास कालच गुन्हा दाखल झालेला आहे। हा आर्थिक गुन्हा आहे। याच्यामध्ये नक्की काय सगळं ऑडिट रिपोर्ट हा इन जनरल ऑडिट रिपोर्ट असतो। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येकाचा रोल निश्चित करणे आणि त्याच्या अन्वये पुढची कारवाई करणे हे अपेक्षित आहे। त्याच्यामुळे त्या प्रकारे कारवाई होऊन मगच पूर्ण तपासाची कारवाई होईल। हा घोटाळा सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जातोय आणि त्यामुळे आरोपींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा।